जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी लागली आणि या यादीनंतर ज्या शेतकऱ्यांकडे आपल्या बँकेचं पीक कर्ज आहे आणि कर्जमाफीमध्ये जी पात्र रक्कम आहे ही त्यांना मान्य असेल, त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असेल आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता वितरित करण्याबाबतचा राज्य सरकारनं 7,000 कोटी रुपये वितरित करण्याचा शासन निर्णय निघालेला आहे आणि आता ही रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मात्र या कर्जमाफीमध्ये महत्त्वाचं आहे की जे खरे थकीत शेतकरी आहेत ते शेतकरी कधीच कर्ज आपलं भरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणं गरजेचं होतं आणि जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत यांना सुद्धा 2 लाख रुपयाचा लाभ मिळणं गरजेचं होता। आता तसं पाहिलं तर तुम्हाला सांगतो 2012 असेल, 2009 असेल किंवा 2015 आहे, 2018 आहे, अशा वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि काही शेतकरी तर असे आहेत की त्या शेतकऱ्याला 2017च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आणि आता 2026च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा हे शेतकरी पात्र नाहीत आणि हे असे शेतकरी आहेत हे कर्जच भरू शकत नाहीत, म्हणून ह्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज सुद्धा मिळणार नाही। आता 1/4/2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांना थकीत राहिल्यास या कर्जमाफीमध्ये 2 लाखाचा लाभ मिळणार आहे। 1/4/2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, जे नियमित शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता खरं पाहिलं तर राज्य सरकारचं धोरण काय आहे, ह्या सगळ्या शेतकऱ्याला नियमितमध्ये आणायचं आहे। मग आता ह्या तिन्ही कर्जमाफ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही आणि ते शेतकरी आणखी थकीत आहेत, तर खरे थकीत हे शेतकरी आहेत, म्हणून या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणं गरजेचं होतं। आणि महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत यायला फक्त 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। मग यांच्या मनात हे होणार की जर थकीत राहिलं तर 2 लाखाचा लाभ मिळाला आहे आणि नियमित राहिलं तर 50,000चा मिळाला आहे। मग हे शेतकरी काय करतील? मग जर सरकारचं धोरण असं असेल की सगळ्या शेतकऱ्याला नियमित करायचं आहे, दरवर्षी शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे, तर त्यासाठी नियमित कर्जदारांना उलटा जास्तीचा लाभ देणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल किंवा आपल्याला नियमित राहिल्यावर जर जास्तीचा लाभ मिळतो तर तो शेतकरी आपलं कर्ज नियमित भरण्याचा नेहमी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून जे काही मुख्यमंत्री म्हणाले होते की आपल्याला बँकासुद्धा सांभाळणं गरजेचं आहे, बँका टिकवणं गरजेचं आहे आणि जर दरवर्षी शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलं, दरवर्षी घेतलं, तर नक्कीच बँकाही टिकतील आणि शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळेल। आता तसं पाहिलं तर 2019च्या कर्जमाफीला जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 देण्यात येणार होते, मात्र त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे। मग जे उर्वरित शेतकरी आहेत यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणं गरजेचं आहे, म्हणजे सगळे शेतकरी प्रवाहात येऊन जातील। आता या कर्जमाफीमध्ये काय व्हायलंय, जे जुने थकीत शेतकरी आहेत ते तशाला तसेच राहणार आहेत, जे आता नियमित कर्ज भरते त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ते राहणार आहे, आपण नियमित राहिलो म्हणून आपल्याला 50,000च मिळणार आहेत आणि जे आता 2019च्या नंतरचे पात्र ठरलेले शेतकरी आहेत तर ते सुद्धा पुढं कर्ज भरतेन का काही सांगता येत नाही, कारण त्याच्याही लक्षात येणार आहे की थकीत राहिल्यावरच लाभ मिळतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणं गरजेचं होता, म्हणून सरसकट कर्जमाफी असणंच गरजेची होती। आता महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आधार प्रमाणीकरण केलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवार 4 तारखेपासून त्यांची जी काही कर्जमाफीची रक्कम त्यांना मान्य असेल ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला कर्जमाफीबद्दल काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंट करायला विसरू नका। आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।